नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील यांच्या शालेय महाविद्यालयीन रंगभूमीसाठी 5 नाट्यात्मक साहित्य दर्शने या पुस्तकातील स्वातंत्र्य समराची वाटचाल या एकांकिकेच्या मी पाडलेल्या 4 भागांपैकी 5 भागांपैकी आज 4था भाग वाचतो आहे. जयप्रकाश नारायण. या ठरावाला तोंड देण्यासाठी सरकार सज्ज झाले. गांधीजींसकट काँग्रेस अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद आणि सर्वच नेत्यांना 9 ऑगस्टच्या सकाळीच पकडून तुरुंगात घातले. झेंडावंदनासाठी मैदानावर अफाट जनसमुदाय जमलेला. जबरदस्त पोलीस बंदोबस्त. स्वातंत्र्याचा तिरंगा झेंडा कोण आणि कसा फडकावणार? पण इतक्यात एक देखणी पण प्रसन्न व्यक्तिमत्वाची निर्धारी डोळ्यांची तरुणी निमिषार्धात पुढे आली. पूर्वनियोजित वेळेनुसार तिने ध्वजस्तंभावर तिरंगा चढवला आणि नेमके आणि समायोजित भाषण करून ती पोलिसांना गुंगारा देऊन लुप्त झाली. अरुणा असफ अली. आपलं हे आंदोलन अखेरचं आहे आणि भारत स्वतंत्र झाल्याखेरीज ते थांबणार नाही एवढेच माझे भाषण. जयप्रकाश. होय, ती तरुणी म्हणजे हीच अरुणा असफ अली. आणि असेच खेड्यापाड्यातील कोट्यावधी शेतकऱ्यांनी, कामकऱ्यांनी, साऱ्या कष्टकऱ्यांनी दाखवलेली छोडो भारतच्या घोषणा देत देशभर हजारांच्या हजारो मिरवणुका निघाल्या. चले जावच्या घोषणा देत सरकारी कार्यालयांवर असेच हजारो मोर्चे निघाले. शाळा कॉलेजातील लाखोंच्या विद्यार्थी सभा करेंगे या मरेंगेचे निर्वाणीचे जयघोष दुमदुमले आणि मैदानावरील लक्ष दशलक्षांच्या सभात डू ऑर डाय या आवेशयुक्त प्रतिज्ञांनी भारतभर युद्धाचे रणशिंग फुंकले गेले. आणि खेड्यापाड्यात तर स्वराज्य पंचायती स्थापन झाल्या. सरकारे स्थापन झाली. सरकारी कार्यालये ताब्यात घेतली गेली. शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये आणि कामगारांच्या कारखान्यांमध्ये वेगळेच चैतन्य पसरले. कारण काँग्रेसने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे याही चले जाव ठरावात येणारे स्वातंत्र्य हे फॉर द टॉयलर्स इन द फील्ड्स अँड वर्कर्स इन द फॅक्टरीज असे जाहीर केले होते. आणि स्वातंत्र्यानंतर येणाऱ्या शेतकऱ्यांच्या, कामकऱ्यांच्या राज्यांची ग्वाही देत ते ध्येय धुंद संघर्षाचे आणि रचना निर्मितीचे गीत गात आम्ही सर्वच लढत होतो. समाजवादी जनता गाते एका आवाजात, ध्येयाचे हे गीत घुमू अवघ्या अवकाशात. दैवत नांगरधारी बळीराजा, घामाने जे न्हाले करू त्यांची पूजा. कसणाऱ्यांची आता होऊ दे धरणी, श्रमणाऱ्यांची आता होऊ दे गिरणी. ध्येय आमचे हे ठरले, कार्य दुसरे ना उरले. क्षणभर आता राहू ना आम्ही शांत, कधी ना शांत. एकच नांगर लाखो फळांचा करुनी, फिरवा शेतकऱ्यांनो अन्यायावरुनी. कामगारांनो उचला पण लाखो हाती, जुलमी साम्राज्याला दाखविण्या माती. शेतकरी अन कामगार लढाया व्हा तय्यार. क्षणभर आता राहू न आम्ही शांत, कधी न शांत. समाजवादी जनता गाते एका आवाजात, ध्येयाचे हे गीत घुमू अवघ्या अवकाशात. जयप्रकाश. टोकापर्यंत जाण्याची मुभा आहे हे गांधीजींचे शब्द पकडून अ लेटर टू दी फ्रीडम फायटर्स या माझ्या भारतभर प्रस्तुत केलेल्या पत्रातून गनिमी काव्याच्या सॅबोटेजिंग म्हणजे घातपाती मार्गाने आता लढा असे आवाहन केले. गांधीजींनी अहिंसेचा पुरस्कार केलेला असला तरी काँग्रेसने सर्व मार्गाने लढण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून आता लढ्याचे स्वरूप बदलूया. ब्रिटिश शासन लुळेपांगळे करण्यासाठी दळणवळण साधनांचा विध्वंस करूया. टेलिग्राफचे खांब उखडून टाकूया. हातात बंदुका घेऊया. डायनामाइटच्या स्फोटासाठी उपयोग करूया. जमेल तेथे हातबॉम्ब फेकूया. कचेऱ्या, पोस्ट ऑफिसेस, सरकारी कार्यालये या ब्रिटिश शासनाच्या जुलमी केंद्रांना दणका देऊया. आणि साम्राज्यवाद्यांना बजावून सांगूया, हिमालयाच्या शिखरावरून सांगू जगाला साऱ्या गर्जुनी, खबरदार जर इथे याल तर सांडतील रक्ताचे सागर चले जाओ.
चले जाओ. अरुणा. जयप्रकाशांच्या या आवाहनानुसार भारतभरच्या सर्व राज्यात छोट्या मोठ्या आझाद सेना, तुफान सेना निर्माण झाल्या. हिंदुस्तान रेड आर्मी कार्यरत झाली. हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी लढ्यात उतरली. गुप्तपणे स्वतंत्र भारत आकाशवाणी लढ्याच्या बातम्या देत स्फूर्ती देऊ लागली. डायनामाइट्सने रस्त्यावरचे शेकडो पूल उडवून टाकले. मोक्याच्या ठिकाणच्या रेल्वे रुळावरील फिश प्लेट्स काढून लष्करी गाड्या उलथून टाकल्या. हजारो टेलिग्राफ खांब उखडून टाकले. तारायंत्रे, पोलीस कचेऱ्या, पोस्ट ऑफिसेस उद्ध्वस्त केली. एकट्या महाराष्ट्रात 375 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. एकट्या सातारा जिल्ह्यात 2000 टेलिग्राफ खांब उखडून टाकले. यावरून या लढ्याचे विध्वंसक रूप लक्षात येईल. उत्तर प्रदेश, बिहारपासून केरळ, तामिळनाडूपर्यंत आणि महाराष्ट्रापासून बंगाल, आसामपर्यंत या 42च्या स्वातंत्र्य आंदोलनात लाखो माणसे रस्त्यावर आली. 3 लाख तुरुंगात गेली. ब्रिटिशांच्या पोलीस गोळीबारात लढता लढता 10,000 ठार झाले. निवेदिका. हा लढा ब्रिटिश सत्तेच्या दमनाखाली चिरडला गेल्याचे दिसले तरी कोट्यावधी भारतीयांनी दाखवलेले राष्ट्रीय शीलाचे भव्योदात्त दर्शन वाया गेले नाही. व्यर्थ न हे बलिदान हेच पुढील इतिहासाच्या पानावर लिहिले गेले. हिंदुस्थानचे व्हॉइसरॉय लिन लिथगो आणि भारत मंत्री रेजिनॉल्ड मॅक्सवेल यांनी स्पष्टपणे कबुलीच दिली की हिंदी पोलीस आणि नोकरशाही स्वातंत्र्याची चळवळ दडपण्याच्या कामात पूर्वीसारखी विश्वासार्ह राहिलेली नाही. 1857च्या बंडानंतर पहिल्यांदाच एक जबरदस्त आव्हान या चळवळीच्या रूपाने ब्रिटिश साम्राज्यासमोर उभे राहिले. प्रवक्ता. नुसती लोकशाही आणि पोलीसच नव्हे तर भारतीय लष्करही आता विश्वासार्ह राहिले नव्हते. स्वातंत्र्य लढ्याच्या अखेरच्या टप्प्यात भारताच्या आग्नेय सरहद्दीवर एक अलौकिक रणनाट्य घडत होते. पडद्यामागील चलो दिल्लीच्या घोषणात कदम कदम बढाए जा या आझाद हिंदी सेनेच्या मार्चिंग सॉंगच्या ठेक्यात नेताजी सुभाषचंद्र बोस, लेफ्टनंट कर्नल शहनवाज खान आणि कॅप्टन डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन प्रवेश करतात. कंसपूर्ण. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, यह जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाए जा, तेरे लिए वतन की खाक बेकरार है, हिमालय की चोटियां को तेरा इंतजार है, वतन से दूर मगर वतन के गीत गाए जा, कदम कदम बढ़ाए जा. पडद्यामागून घोषणा. नेताजी सुभाषचंद्र बोस, जय हिंद. लेफ्टनंट कर्नल शहनवाज खान, जय हिंद. कॅप्टन डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन, जय हिंद. कॅप्टन लक्ष्मी. कलकत्ता ते पेशावर, पेशावर ते काबूल, काबूल ते बर्लिन आणि तब्बल 3 महिने पाणबुडीतून बर्लिन ते टोकियो असा कधी जलप्रवास, कधी वायुप्रवास तर कधी खडतर पायी खुशकीचा प्रवास वेषांतरे करीत नावे बदलत नेताजी सुभाषचंद्र बोस हे 45,000 आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करण्यास आग्नेय आशियात दाखल झाले. आम्ही त्यांचं जय हिंद या गगनभेदी गर्जनांनी स्वागत केलं. आम्हा स्त्री सैनिकांचीही राणी ऑफ झाशी रेजिमेंट उभारून स्वातंत्र्याच्या रणकंदनात ओढून घेतले. पहिल्या सलामीलाच त्यांनी आम्हाला शपथ दिली. मी अशी शपथ घेते की मी भरतभूमीची आणि माझ्या कोटी कोटी देशबांधवांची गुलामगिरीतून मुक्तता करीन. शहनावाज. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे आशीर्वाद मागून त्यांनी आम्हाला युद्ध सन्मुख केलं. नेताजी सुभाष. ओ फादर ऑफ द नेशन, महात्मा गांधी, वी आस्क फॉर युअर ब्लेसिंग्स इन दिस होली वॉर ऑफ इंडियन लिबर्टी. मी सुभाषचंद्र बोस माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्यासाठी सुरू केलेले हे पवित्र युद्ध अथक निष्ठेने चालवेन. तुम्ही सर्व ईर्षेने लढा. स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारचा पंतप्रधान आणि आझाद हिंद सेनेचा सरसेनापती या नात्याने तुमच्या समवेत मी प्रकाशातही असेन आणि अंधारातही असेन. सध्या तरी भूक, तहान, कष्ट, खडतर वाटचाल आणि मृत्यू हेच तुमच्या वाट्याला येणार आहे.
यापेक्षा तुम्हाला देण्यासारखं माझ्याजवळ आज तरी काहीही नाही. तुम्ही जिवंतपणी आणि मृत्यूच्या क्षणीही जर माझ्या मागोमाग याल तर मी तुम्हाला नेटाने विजयाच्या आणि स्वातंत्र्याच्या दिव्य मार्गावर घेऊन जाईन. भारताला स्वातंत्र्य मिळालेले पाहण्यासाठी आपल्यापैकी कोण जिवंत राहील याला काहीच महत्त्व नाही. भारत स्वतंत्र होण्यासाठी आपण सर्वांनी आपले सर्वस्व अर्पण करूया. शाहनवाज. नेताजींच्या या स्फूर्तिदायक आवाहनानुसार आम्ही सर्व आमचे सर्वस्व देण्यास सज्ज झालो. भारताला संपूर्ण स्वातंत्र्य द्यावयाचे ही या सेनेची प्रतिज्ञा आहे. प्रखर ब्रिटिश विरोधी भावना आणि स्वातंत्र्य प्रेम हे आझाद हिंद सेनेतील प्रत्येक सैनिकाच्या धैर्याचे आणि आंतरिक सामर्थ्याचे अधिष्ठान आहे. आझाद हिंद सेनेत जात, धर्म, वर्ग इत्यादी भेद संपूर्णतया नष्ट केले आहेत. सर्वांच्यात एकोप्याची भावना आणि आम्हा सर्वांची एकजूट हेच आमचे सामर्थ्य आहे. कॅप्टन डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन यांच्या अधिपत्याखालील स्त्री सैनिकांच्या राणी ऑफ झाशी रेजिमेंटच्या रूपाने स्त्री शक्तीही आमच्या सामर्थ्यात भर घालीत आहे. नेताजी सुभाष. या सैनिकांना माझं सांगणं आहे की तुम्ही किती बंदुका घेऊन निघाला आहात आणि किती गोळ्या झाडणार आहात याला फार महत्त्व नाही. तुमच्या शौर्यामुळे इतरांच्या मनावर जो नैतिक परिणाम होणार आहे त्याला खरे महत्त्व आहे. शहनवाज. अंदमान आणि निकोबार बेटांचे नेताजींनी शहीद बेटे आणि स्वराज्य बेटे असे नामकरण करून ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झालेला भारतीय भूप्रदेश या नात्याने तेथे स्वतंत्र भारत सरकारचा तिरंगा फडकवला. लागलेच नेताजींनी गांधी ब्रिगेडला इम्फाळवरील चढाईत भाग घेण्याचे आदेश दिले आणि फेब्रुवारी 44 मध्ये माझ्या नेतृत्वाखालील सुभाष ब्रिगेडला आराकानवर चढाई करण्याचे आदेश दिले. आमच्या ब्रिगेडने ब्रिटिशांच्या निग्रो ब्रिगेडला मागे हटवीत इम्फाळच्या आघाडीवर बिशनपूरजवळ भारताच्या हद्दीत प्रवेश केला. या विजयाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना उचंबळून आले आणि विजयी आझाद सैनिकांना उद्देशून त्यांनी विलक्षण स्फूर्तिदायक भाषण केले. त्याचे हे काव्यरूप. सुभाषचंद्र. पहा पहा दूर दूर तिकडे, रानावनाच्या पलीकडे आपली पवित्र मायभूमी आहे. ज्या मातीत आपला जन्म झाला त्या मातीची ओढ लागून आपल्या फौजा फूस करते. ऐका ऐका भारत मातेची हाक. ऐका हाक आपल्या कोटी कोटी बांधवांची. रक्त रक्ताला साथ घालतंय. उठा उठा, आता क्षणाचा उशीर नको. चला चला, उचला आपलं हत्यार. तुमच्या पावलांपुढचा मार्ग बांधला आहे आपल्या पूर्वजांनी. त्या मार्गावर पुढे आणि पुढेच चला. शत्रूची फळी फोडून वाट काढूया किंवा ईश्वराची तशी इच्छा असेल तर प्राणाचे बलिदान करूया. अरे, आपल्या चिरनिद्रेतही या वाटेवरच्या धुळीचे आपण चुंबन घेऊ. कधी ना कधी आपली विजयी सेना या मार्गावरून दिल्लीला जाईल. हा दिल्लीचा मार्ग आहे. हा आझादीचा मार्ग आहे. चलो दिल्ली, चलो दिल्ली. इथे मी चौथा भाग संपवतोय. धन्यवाद.